बंधू मुलगीजी गगनजी आणि सर्व मान्यवर तसेच आपल्याला माहिती आहे व्हॉइस ऑफ मीडिया ज्या पद्धतीनं त्यांचा प्रवास झालेला आहे तर म्हणजे एखाद्या संघटनेचा जो प्रवास नेहमी पॉझिटिव्हली होतो आणि ज्याची व्याप्ती पूर्ण जगभरात पसरते तर असं मला वाटतं की टीमवर्क जे असतं जे मी पाहतोय संदीप भैया असतील किंवा इतरही लोक असतील की ज्या पद्धतीनं 20 लोकांनी 2020 ला ही संघटना स्थापन केली आणि अवघ्या 4 वर्षामध्ये पूर्ण देशभरामध्ये 700 लोकांपर्यंत आपले पदाधिकारी या ठिकाणी झालेले आहेत. राज्यामध्ये 4.5 आहेत आणि 43 देशामध्ये पोहोचणं म्हणजे काही गोष्टी नाही. सामाजिक जीवनामध्ये आम्ही काम करत असताना खरं तर राजस्थानाने खूप चांगलं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे की एखादी संघटना देशभरातील जगभरात प्रसिद्ध व्हायची असेल किंवा ती उजवायची असेल तर एक सकारात्मक भूमिका या ठिकाणी आपल्याला लागते आणि आपण एक लोकशाहीचा स्तंभ म्हणून या ठिकाणी काम करत असतो. ज्या पद्धतीनं मी व्हॉइस ऑफ मीडियाचे पत्रकार किंवा संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील एक आपलं पण जे वाटतं ना एक पत्रकार नाही एक संघटना नाही एक पारिवारिक याच्यामधनं जेव्हा आरोग्य क्षेत्रामध्ये आम्ही काम करत असताना ते समाजापुढे कसं चांगलं गेलं पाहिजे आणि याच्यामध्ये कशा सकारात्मक भूमिका तुम्ही घेतल्या पाहिजे यासाठी वारंवार आपण या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. माननीय देवेंद्रजींनी आताच नानांची नियुक्ती ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या जे पदाधिकारी म्हणून आहेत त्यांची राज्यस्तरावर आमच्या कक्षाच्या मार्फत विधी विभागाच्या अंतर्गत येते आमची नियुक्ती सोमवार त्यांना मिळणार असेल. त्यानंतर तो भैया या ठिकाणी समन्वय म्हणून आमच्यासोबत असणार की एक चांगली सुरुवात. मला असं वाटतं की अशी संघटना 4 वर्षामध्ये देशातली जगात जाते तर सर्वांना एक विनंती असेल की एखादी संघटना जर तिला अजून पुढे न्यायचं असेल तर काही लोकांना आपल्याला गाडून घ्यावं. एखादी संघटना उभी करायची असेल तर काही लोकांना गाडल्याशिवाय पुढे येते. जसं की मकाचा कणूस जर यायचा असेल तर एका दाण्याला त्या ठिकाणी गाळावं लागतं तेव्हा ते कणूस वर येत असतं. तर मला असं वाटतं की याच पद्धतीने आपण काम करत राहाल आणि जास्त वेळ न घेता कारण मी संदीपाला माहिती आहे की आमचा एक शीख समाजाचा कार्यक्रम त्या लग्नाचा असल्यामुळे आमचं खूप त्यांनी नातं आहे आणि ती तयारी सोडून या ठिकाणी आलेलो आहे. कारण संध्याकाळी तिथे 30-40 हजार लोक समाजाचे या ठिकाणी जमा होणार आहेत. परंतु एक व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पदाधिकारी माझ्याशी परिवारची असल्यासारखे वागतात. संदीप भैया त्या ठिकाणी नेहमी येऊन आम्हाला मार्गदर्शन करत असतात की तुमच्या पक्षाच्या मार्फत जास्तीत जास्त गरजू आणि गरीब लोकांना कशी आरोग्य सेवा देता येईल. कारण राज्यामध्ये पहिल्यांदा धर्मदार मुलांच्या विषयामध्ये राज्यस्तरीय एक वैद्यकीय पदकक्षा देवेंद्रजींनी या ठिकाणी 5व्या माळ्यावर म्हटल्यात या ठिकाणी सुरू केलेले आहे. सुरू केल्याने 2006 पासून ही योजना होती. पहिल्यांदा त्याला अमेंडमेंटच्या रूपानं या मागच्या देशामध्ये ते मांडून त्याला योजनेच्या स्वरूपात या ठिकाणी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आणली आणि एक 15,000 बेड पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यामध्ये ऑनलाईन प्रणाली असेल. आता त्याला 3 तारखेला त्याचं इनॉग्रेशन आहे. ऑनलाईन प्रणाली कॉल सेंटर हेल्पलाईन नंबर आहे आणि गरजू आणि गरीब रुग्णापर्यंत एक कसं पोहोचत आहे की पंचतारांकित रुग्णालय आहे ज्यांनी शासकीय जागा असेल टॅक्सेस मध्ये फायदा घेत असतील किंवा ट्रस्टच्या अंतर्गत रजिस्टर असतील असे सर्व रुग्णालयामध्ये 2% एक IPF फंड असतो आणि 20% त्या ठिकाणी बेड असतात. त्यांचं एज्युकेशन अँड मॉनिटरिंग सेंट्रलाइज आणि एक पारदर्शी पद्धतीने सुरू झालं पाहिजे यासाठी माननीय देवेंद्रजी खूप आग्रही होते आणि त्यांनी हा कक्ष स्थापन केला आणि अवघ्या 3 महिन्यामध्ये या सर्व यंत्रणा या सर्व सिस्टीम्स ऑनलाईन प्रणाली असेल कॉल सेंटर असेल हेल्पलाईन नंबर आपण या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि आपलेच खरं म्हणजे एकच संघटना ती असेल की ज्याचे 2 पदाधिकारी आमच्या सोबत या ठिकाणी काम करणार आहेत. आपली संघटना जी आहे ती सकारात्मक भूमिका घेणारी संघटना पाहिजे. त्याच्यामुळे मला त्याचा आनंद देईल. भविष्यातही तुम्हाला पुन्हा जास्त वेळ न घेता तुम्हाला भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी मंगेशजींना विनंती करतो की त्यांनी